मुंबईचा महापौर ऋतू तावडेंना एक पत्र दिलेलं आहे. नेमकं काय असे आहे, काय आपली कोकण संदर्भात मुंबईमध्ये राहणारा कोकणातला जो आमची जनता आहे, खरं म्हटलं तर ही मागणी वर्षानुवर्ष जे कोकणाचे कैवारी म्हणून मिरवत होते, वर्षानुवर्ष ज्यांची सत्ता मुंबई महानगरपालिकेमध्ये होती आणि नुसतं मुंबईमध्ये कोकणातल्या माणसाला खोटी आश्वासनं द्यायची, खोटे स्वप्न दाखवायचे, एका बाजूला जेवढी काळजी ह्यांनी बांगलादेशी आणि रोहिंग्यांची घेतली, तेवढीच काळजी मुंबईतल्या राहणाऱ्या कोकणातल्या माणसाची घेतली असती तर आता आज अशा पद्धतीची वेगळी मागणी करण्याची वेळच आली नसती. म्हणून उबाटाने जे नाही केलं ते आता मुंबई महानगरपालिकेमध्ये कोकणातल्या विचाराची आणि आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची सुपुत्री म्हणून आमच्या ऋतू तावडे मॅडम महापौर झाल्यानंतर आणि मुंबईतल्या कोकणातल्या जनतेने आम्हाला भरभरून मतदान केलेलं आहे आणि त्यामुळे इकडे मुंबईमध्ये आमचं हक्काचं कोकणातल्या माणसाचं एक कोकण भवन असावं, ज्या कोकण भवनमध्ये जे काही गावावरून कोकणात ते लोक मुंबईमध्ये येतात, नातेवाईकांना भेटायला येतात, काही लग्न समारंभासाठी येतात, काही मुंबई मंडळांची कार्यक्रम असतात, त्यांना कधी कधी विविध हॉल घ्यायला लागतात, कधी लग्न समारंभासाठी हॉल मिळतात नाही मिळतात, आम्हाला मालवणी जत्रा उत्सव घ्यायचे असतात, त्याच्यासाठी कधी कधी आपण विविध ग्राउंड आम्ही मालवणी जत्रोत्सवासाठी घेतो. म्हणून वर्षानुवर्ष ज्या मुंबईतल्या राहणाऱ्या कोकणातल्या जनतेसाठी एक हक्काची वास्तू मुंबईमध्ये असावी, ह्या बाबतीत चर्चा माझी स्वतः ऋतू तावडे मॅडमशी जेव्हा मी पहिल्यांदा वर्षा बंगल्यावर आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या इथे भेटलो होतो तेव्हाही त्यांना मी हा विषय सांगितला होता. मी कमिशनर गगराणीजींशी पण ह्या बाबतीमध्ये मी चर्चा केलेली आहे आणि म्हणून आता जेव्हा आमच्या मुंबई महानगरपालिकेवर आमची महायुतीची सत्ता आहे, जिथे महापौर उपमहापौर दोघंही कोकणातले आहेत, बहुसंख्य लोकप्रतिनिधी पण कोकणातले आहेत आणि म्हणून आमच्या मुंबईमध्ये हक्काचं कोकण भवन कोकणातल्या जनतेसाठी असावं, जेणेकरून उद्या तिथे डबल वाऱ्या होतील, उद्या तिथे दशावतार नाटकाचे शो होतील, उद्या कोकणाच्या संदर्भात काही पर्यटनाच्या दृष्टिकोनातून कार्यक्रम होऊ शकतात. आमच्या कोकणातली जी मुलं मुली इथे मुंबईमध्ये राहतात त्यांच्यासाठी अशा 10-15 खोल्या तिथे बनवायच्या, ते लोक शिक्षणासाठी विविध गोष्टीसाठी ते मुलं येऊन राहू शकतात. असं सगळ्यासाठी एक कोकणाचं हक्काचं भवन मुंबईमध्ये असावं, या दृष्टिकोनातून मी ती मागणी मुंबईच्या महापौरांकडे केलेली आहे. सर, दुसरीकडे सातत्याने कोकणी माणसांच्या मतांसाठी राजकारण झालं, मात्र कधीही ठोस अशी पावलं उचलली गेली नव्हती. तुम्हाला काय वाटतं या भवनाच्या माध्यमातून वेगवेगळी जी कारणं आहेत, त्याच्यामध्ये वैद्यकीय कारण असेल किंवा खाद्य संस्कृती असेल कोकणाची, ती पुन्हा एकदा मुंबईमध्ये रुजायला सुरुवात होईल? निश्चित पद्धतीने मुंबईतला राहणारा जो मराठी माणसामध्ये 70 ते 80% कोकणातला माणूस आहे. आज मंत्रालयापासून विधानसभापासून प्रत्येक क्षेत्रामध्ये मुंबईमध्ये राहणारा कोकणातल्या माणसाचं फार मोठं योगदान आहे. म्हणून आमच्या हक्काचं कोकणातल्या जनतेसाठी एक कोकण भवन असावं, जिथे कोकणातली खाद्य संस्कृती, कोकणातली कला संस्कृती, कोकणामध्ये जे काय विविध चांगल्या गोष्टी असतात त्या सगळ्या दाखवण्यासाठी, प्रदर्शन करण्यासाठी एक हक्काचं कोकण भवन असावं, जे पहिलंच झालं पाहिजे होतं. पण ठीक आहे, शेवटी पायगुणांचा विषय असतो. भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं चांगलं पायगुण म्हणून आज आम्ही मुंबईमध्येच्या जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे. म्हणून आमच्या कारकिर्दीमध्ये आमच्या हक्काचं एक कोकण भवन उभारावं, या दृष्टिकोनातून मी पहिलं पत्र लिहिलेलं आहे आणि त्या बाबतीमध्ये होईपर्यंत पूर्ण पद्धतीने पाठपुरावा मी करणार आहे. बजेट आहे आणि वॉटरवेजसाठी काही महत्त्वाचे प्रकल्प राबवले जाणार आहेत, कारण मुंबईमध्ये प्रचंड ट्रॅफिक आहे आणि तिन्ही बाजूने समुद्र किनारा आहे. मेट्रोचं एक आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचे अतिशय ड्रीम प्रोजेक्ट ज्याला आपण म्हणू, तो एक ड्रीम प्रोजेक्ट असा आहे की मुंबईमध्ये जसं मेट्रोचं जाळं आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून तयार झालं, तसंच
मुंबईच्या समुद्राच्या माध्यमातून जल वाहतूक करण्याचं एक MMR रिजनमध्ये एक जाळं तयार व्हावं मुंबई वॉटर मेट्रोच्या नावाने. जसं आज कोची वॉटर मेट्रो अतिशय यशस्वी पद्धतीने तिकडचं सरकार चालवतंय तसंच मुंबईमध्ये मुंबई वॉटर मेट्रो हा प्रकल्पावर आम्ही गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून काम करायला सुरू केलेला आहे. त्याचा DPR आता अंतिम स्टेजवर आहे आणि या महिन्याअखेरीस तो DPR आमच्या हातात येणार. मग आम्ही आदरणीय मुख्यमंत्रीकडे तो सादर करणार आणि मग त्यानुसार त्या प्रकल्पाची सुरुवात म्हणजे आम्ही टोटल 7 ते 8 रूट फायनल केलेले आहेत. पण पहिले 2 रूट MMR रिजनमध्ये ते येणाऱ्या डिसेंबर 2026 पासून चालू करण्याची आमची तयारी असेल किंवा आमचा मानस आहे. आणि म्हणून आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या साहेबांच्या समोर प्रेझेंटेशन दाखवल्यानंतर DPR दिल्यानंतर त्यांच्या निर्देशनानुसार मुंबईमध्ये जसं आज मेट्रो आहे, मुंबईच्या हक्काची रेल्वे आहे, काळी पिवळी टॅक्सी आहे, तसंच उद्या मुंबई वॉटर मेट्रो नावाचा एक प्रकल्प आम्ही मुंबईकरांसाठी आणत आहोत. सर, हे 2 जे तुम्ही प्रकल्प सांगताय साधारणतः कुठे प्रकल्प प्रस्तावित तुम्ही करत आहात आणि त्याचा फायदा कशा पद्धतीने? एकदा DPR येऊन दे. DPR मध्ये आम्ही जे काही प्रस्तावित MMR रिजनमध्ये 8 रूट दाखवलेले आहेत त्या 8 रूटचं एकदा आमच्यासमोर प्रेझेंटेशन होऊन दे. मग एकदा DPR आल्यानंतर तुमच्या सगळ्यांसमोर आम्ही व्यवस्थित सादरीकरण करणार आहोत, जेणेकरून मुंबईकरांना पण कळून दे की जसं आज मेट्रोच्या माध्यमातून तुम्ही जाता किंवा एक पास घेतल्यानंतर BSTने प्रवास करू शकता, रेल्वेने प्रवास करू शकता, मेट्रोने प्रवास करू शकता. आता तोच पास वापरून तुम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये वॉटर मेट्रोच्या पण माध्यमातून मुंबईच्या एका भागातून दुसऱ्या भागापर्यंत जाऊ शकता. टिपू सुलतान प्रकरणामध्ये हर्षवर्धन सकपाळ यांनी आता दिलगिरी व्यक्त केली आहे. पण मालेगाव महानगरपालिकेमध्ये उपमहापौर म्हणतात की आम्ही टिपू सुलतानचा फोटो लावणार आहे. त्या उपमहापौर कदाचित विसरले असतील की त्या हिंदू राष्ट्रामधल्या एका मालेगाव नावाच्या शहराच्या उपमहापौर आहेत. आणि म्हणून जास्त टिपू सुलतानची आठवण येत असेल तर त्या सगळ्या जणांना परत त्याच्याकडे पाठवण्याची सोय आम्हाला करायला लागेल. कारण का आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये त्यांनी हिंदूंना 8 ते 9 हजार हिंदूंना मारलं, धर्मांतर केलं, आमची मंदिरं तोडली, त्याच्या तलवारीवर म्हणजे टिपू सुलतानच्या कोणतरी अंगठी बिंगटीवाला तो येडा OVC बोलत होता का त्याच्या अंगठीवर राम लिहिलेलं, त्या येड्याला मी त्याला म्हणजे त्याला कदाचित डोक्यात बुद्धी नाहीये. टिपू सुलतानच्या स्वतःच्या तलवारीवर ये तलवार काफिरों के कत्ल करने के लिए बनाई गई है हे त्याच्या तलवारीवर मुख्य तलवारीवर लिहिले गेलेली आहे. तर आता हर्षवर्धन सकपाळ पण त्याच्यासाठी काफिरच आहे. उद्या टिपू सुलतान जिवंत असताना पहिला वार हर्षवर्धन सकपाळवर केला असता, कारण त्याला कुठलाच हिंदू पाहिजे नको होता. आणि आता ह्या महापौरांना पण उपमहापौरांना पण सांगेन, हिम्मत करून दाखवा तिथे टिपू सुलतानचा फोटो लावण्याचा, नंतर मग बघू तुम्ही उपमहापौर किती वेळ राहता आणि ती भिंत किती वेळ राहते. म्हणून आमच्या इथे या अशा पद्धतीच्या हिरव्या सापाने जास्त वळवळ करू नये. कारण आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये इथे फक्त शिवरायांचेच फोटो लागणार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेच फोटो लागणार. बाकी ह्या टिप्या बिप्याचे कोणाच्या लागण्याचं काही कारण नाही. हे लोक निवडणुकीच्या अगोदर जय भीम आणि जय मीम म्हणतात आणि निवडणुकीच्या नंतर फक्त जय मीम पर्यंत येतात. जय भीम कुठे गेलं? का नाही टिपू सुलतानांच्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता? म्हणून हे अशा जिहादी मानसिकतेचे हिरवे साप, मग ते कुठल्या कसेही असो, कुठल्याही पदावर असो, त्यांना या हिंदू राष्ट्रामध्ये आम्ही वळवळ करायला देणार नाही. हर्षवर्धन सकपाळांनी दिलगिरी व्यक्त जरी केली असली तरी आज सकल हिंदू समाज आंदोलन करत होतं. त्यांचं म्हणणं आहे की शिवप्रेमींना मला दुखवायचं नव्हतं, भाजप प्रचार करते, मी कुठेही शिवरायांचा मला तुलना करायची नव्हती. अहो, शिवरायांची तुलना होऊच शकत नाही. कारण का स्वराज्याची लढाई, मी परत एकदा बोलतो, ही हिंदू विरुद्ध मुसलमान होती. आणि हा टिप्या आणि हा औरंग्या हा मुसलमानांची किंवा हिरव्यांच्या बाजूनी, इस्लामीकरणाच्या बाजूनी होता. हे लोकांनी असंख्य मंदिरं तोडली, हे लोकांनी हिंदूंना धर्मांतर केलं आणि आमच्या शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, जिथे मंदिरं वाचवली आणि आपल्या असंख्य हिंदू समाजाला ह्या इस्लामीकरणाकडून वाचवलं. म्हणून तुलना होण्याचं कारणच नाही. हा टिप्या सुलतान खरं म्हटलं तर शिवाजी महाराजांच्या बुटापर्यंत पण नाहीये. जिधर थुकना मना आहे ना, त्याच्यावर खरं म्हटलं तर टिपू सुलतानचा फोटो लावला पाहिजे आणि दिवसभर थुकत राहायला पाहिजे.
सर एक शेवटचा प्रश्न घेतो. कोकणामध्ये एक मराठा भवनची वीट रचली जाते तुमच्या हस्ते. नाही, आमच्या कणकवलीमध्ये सिंधुदुर्गाची अतिशय जुनी मागणी होती की आमच्या कणकवलीमध्ये हक्काचं आमचं सांस्कृतिक भवन आणि मराठा सांस्कृतिक भवन आणि नाट्यगृह ही फार जुनी मागणी होती. यावेळी नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये आमच्या परत एकदा मतदारांनी मागणी लावून धरली आणि म्हणूनच या आता निवडणुकीची सगळी धामधूम झाल्यानंतर कणकवलीमध्ये राज्य शासनाच्या जागेवर आपण मराठा सांस्कृतिक भवन आणि नाट्यगृह बनवण्याची सगळी तयारी केलेली आहे. त्याची प्रमा आलेली आहे. आता 19 फेब्रुवारीला त्याचं आपण भूमिपूजन करत आहोत. 8 कोटीची निधी एवढी त्याच्यासाठी तरतूद केलेली आहे. सर एक वेगळा प्रश्न होता. कितींदा सर? एक झेडपी हा? नांदेड जिल्ह्यामधील एक जिल्हा परिषदेची शाळा आहे ती आता न्यायालयाच्या आदेशानंतर ती जमीन जी आहे ती शेतकऱ्याला देण्यात आलेली आहे. त्यामुळे त्या शाळेतील तब्बल 1,400 विद्यार्थी आहेत ते आता वाऱ्यावर पडलेले आहेत. या संदर्भात सरकारची काय भूमिका नाही, असेल? सरकार त्या केसबद्दल अभ्यास करेल. न्यायालयाचा कुठल्याही पद्धतीचा अवमान न करता त्या विद्यार्थ्यांना कसं न्याय देता येईल त्या दृष्टिकोनातून आम्ही आमची सरकार म्हणून भूमिका पुढे मांडू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.